मित्र नमस्कार. गेल्या काही वर्षांपासून राजकीय योजनांचे लाभ समाजातील खालच्या स्तरापर्यंत जेवढे शिरपत नाही तेवढे राजकारण शिरपू लागले. अनेकांच्या स्वभावामध्येच अलीकडे राजकारण दिसू लागलंय. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की या राजकारणानं भावाभावांमध्ये फूट पाडली, नवरा बायकोंमध्ये फूट पाडली, इतर नात्यांमध्ये फूट पाडली, वडील मुलांमध्ये, वडील मुलींमध्ये फूट पडली. या सगळ्या गोष्टीचा परिणाम इतका दूरगामी होऊ लागलाय की नको ते राजकारण असं म्हणण्याची वेळ आली. मित्रांनो, आज मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तुम्हाला माहिती असेल की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत, जे उद्धव सेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर त्यांची सून गिरिजा राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. फक्त विनायक राऊत यांच्यावरच केले आहेत असं नाही, तर अख्ख्या राऊत कुटुंबियावर त्यांनी हे आरोप केलेले आहे. तर आज त्याच विषयावर मी बोलणार आहे. यामागे नेमकं कारण काय असू शकतं, हे आरोप कधी म्हणजे ही जी तक्रार दाखल झाली त्याच्यातली जी घटना आहे ती कधीची आहे, नेमकं काय म्हटलंय गिरिजा राऊत यांनी तक्रारीत वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्र नमस्कार, तुम्ही पाहताय विचार मोदी. मित्र माजी खासदार विनायक राऊत हे उद्धव सेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्षांपासून ते उद्धव सेनेमध्ये आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर ते फक्त पक्षीय पदावर आहेत. विनायक राऊत यांच्यावर 2 दिवसांपूर्वी त्यांच्या सुनेनं काही गंभीर आरोप केले. केवळ विनायक राऊत यांच्यावरच नव्हे, तर त्यांचा मुलगा जो सध्या नगरसेवक आहे त्याच्यावर सुद्धा तिने आरोप केलेले आहेत. या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला आहे. आज आपण पाहूया सुरुवातीला राऊत कुटुंबियांवर नेमके त्यांची सून गिरिजा राऊत हिनं काय आरोप केलेत. मित्रांनो, तिनं असं म्हटलंय की 2018 मध्ये, म्हणजेच डिसेंबर 2017 लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. यासाठी आमच्या फॅमिलीने बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ. पण त्यानंतर सुद्धा या विषयावर कधीच चर्चा झाली नाही किंवा या विषयावर दोघंही नवरा बायको आपण एकत्र आले नाही. उलट आपल्यावर अघोरी कृत्याचा मारा सुरू झाला. सप्टेंबर 2018 पासून 2022 सालापर्यंत अघोरी कृत्य आपल्यावर करण्यात आली, ज्यामध्ये माझी मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा करण्यात आली. वेगवेगळ्या बाबांकडे नेण्यात आलं इलाजासाठी. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करीत होते. कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होतं, कोणी कणकेच्या बाहुल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे असे अंगावरून उतरवले जात होते. अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे आणि डोक्यावरचे केस सोडून अशा काय काय गोष्टीचा वापर करून आपल्यावर अघोरी कृत्य करण्यात येत होते. कच्चं गोमूत्र आणि हळद खायला देणं, अगरबत्तीचा जो अंगारा असतो त्याचं पाणी करून ते प्यायला देणं, असे विचित्र प्रकार आपल्यासोबत सुरू होते, असं गिरिजा राऊत यांनी तक्रारीत म्हटलंय. असे त्यांनी अनेक गोष्टी म्हटल्यात की आपण हनीमूनला गेलो, तिथं आपल्याला यानं जवळ केलं नाही नवऱ्यानं. त्याचबरोबर आपल्याला कधी सुद्धा त्यानं हात सुद्धा लावलेला नाही, अशा भाषेत गिरिजा राऊत या व्यक्त झालेल्या आहेत. त्यांचा मुलगा जो आहे गीतेश, हा मुंबई महानगरपालिकेत सध्या नगरसेवक आहे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये. या गुन्ह्याची कलम ही कौटुंबिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्याचं सुद्धा कलम या प्रकरणात लावलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणात 2 भोंदू बाबांना अटक करण्यात आलेली आहे, जे सिंधुदुर्ग बेस आहेत. त्यांचा बेस सिंधुदुर्ग आहे. आता त्यांची चौकशी केल्यानंतर ह्या भोंदू बाबाची खरं कृत्य समोर येईल.
तोपर्यंत सध्या तरी या बाबतीतल्या अनेक गोष्टी ह्या अनाकलनीय आहेत. याबाबत बोलताना विनायक राऊत यांनी काय म्हटलंय ते पाहूया. विनायक राऊत यांनी असं म्हटलंय की आपल्यावर आणि कुटुंबियांवर लावलेले आरोप हे नितांत खोटे आहेत. गेल्या 3 वर्षापासून गीतेश आणि गिरिजा हे एकत्र राहत नाही. 2018 मध्ये घटना घडली असं जी गिरिजा म्हणते, त्याची तक्रार 2026 मध्ये त्या का करत आहेत? यात नक्की काहीतरी काळबेरं आहे. प्रत्येक वेळी तिचे आई वडील तिच्या सोबत होते. सध्या त्यांची घटस्फोटाची केस सुरू आहे. या नोटिसीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख रुपये द्यावेत, 10 कोटींची अधिक रक्कम द्यावी, मानसिक नुकसान भरपाईपोटी 2 कोटी द्यावेत, 5 रूमचं घर आणि ऑटोमॅटिक गाडी देण्यात यावी अशी मागणी गिरिजा राऊत यांनी नोटिसीमध्ये केल्याचं विनायक राऊत यांचं म्हणणं आहे. आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचं पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाहीत आणि महत्वाचं म्हणजे आई वडील समोर असताना सुद्धा तिनं कधी तक्रार केली नाही आणि डायरेक्ट ती पोलीस ठाण्यात गेली असं विनायक राऊत यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, महत्वाचं म्हणजे गिरिजा राऊत या ज्या आता मगाशी त्या काय बोलल्या ते तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की लग्ना अगोदर ज्या आपल्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या त्या पूर्ण काहीच पाळण्यात आल्या नाहीत. विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत आणि मुलीसोबत एकीकडे राहतात. आम्ही एका झोपडपट्टी भागात असलेल्या घरामध्ये राहतो. या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्याच्यावरून सध्या विनायक राऊत यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा सध्या महत्वाचा आहे. कारण कुठेतरी या प्रकरणाला राजकीय वाद सुद्धा येतो आहे. तो याच्यासाठी की 2022 पर्यंतच्या या घटना आहेत. 2022 पर्यंत या घडलेल्या घटना आहेत आणि त्याची तक्रार ही 2026 ला दिली जाते. महत्वाचं म्हणजे सध्या त्यांची घटस्फोटाची केस न्यायालयात सुरू आहे. हे पहिलं कारण. 2022ची तक्रार आज 2026 ला देण्यामागचं कारण कुठंही चर्चेत आलं नाही किंवा ते आता इतक्या उशिरा तक्रार का देत आहेत हे चर्चेत आले नाही. मीडियाने सुद्धा तसा त्याच्याबाबत प्रश्न विचारला नाही. गिरिजानं सुद्धा स्वतःचा त्या बाबतीत खुलासा केला नाही. हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. तिसरं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी ज्या घटस्फोटाच्या नोटिसीमध्ये नुकसान भरपाईपोटी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या जर खऱ्या असतील तर त्यांचा हेतू हा वेगळा आहे असं म्हणण्यास वाव आहे. राऊत कुटुंबियांकडून काही ना काही उकळणं, जास्तीत जास्त उकळून घेणं हा त्यांचा हेतू त्यामागे असू शकतो असं सध्याचं चित्र आहे. दुसरीकडे मित्रांनो, एका उद्धव ठाकरेंच्या बरोबर असलेल्या एकनिष्ठ शिवसैनिकाला त्रास देण्याच्या हेतूनं भाजपनं केलेलं हे कट कारस्थान सुद्धा असू शकतं. कारण गेल्या काही वर्षांमध्ये जर तुम्ही काही प्रकरणं पाहिलात तर असा अंदाज येतो, असं अनेक वेळा पुढे आलेलं आहे की त्याला भाजपने पुढे केलं एखाद्या व्यक्तीला त्यांच्याच घरातल्या कौटुंबिक कलहाचा फायदा उठवण्यासाठी आणि त्यानं भाजपनं अमुक एका कुटुंबातील सदस्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून समोरच्या नेत्याला उडवलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत राजकारणात घडलेल्या अलीकडच्या काळामध्ये. तसंच हे प्रकरण असू शकतं. गिरिजा राऊत यांना कुठली तरी ऑफर द्यायची आणि त्यांच्याकडून ते काम करून घ्यायचं, राऊत कुटुंबियांना बदनाम करण्याचं, असंही एक असू शकतं. पण सध्या तरी याबाबत कोणताही पुरावा आलेला पण येणार नाही असंही म्हणता येत नाही. भविष्यात या सर्व गोष्टी उलगडतील. पण सध्या तरी गिरिजा राऊत यांनी जे आरोप केले ते जर खरे असतील तर एक मात्र खरं आहे की विनायक राऊत यांच्या विरुद्ध सध्या तर गुन्हा दाखल झालेलाच आहे. ते गुन्ह्याची कलमं आहेत, ती मोठी आहेत. त्यांच्यावर कोणती कारवाई होते हे पाहणं पुढच्या काळात औत्सुक्याचं ठरणार आणि विनायक राऊत या संपूर्ण प्रकरणाचा सामना कसा करतात हे सुद्धा एक महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे गटातर्फे संजय राऊत यांनी याच्यामागे काहीतरी पाणी मुरतंय अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. महत्वाचं म्हणजे उद्धव सेनेच्या सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे यांनी या विषयावर बोलणं टाळलेलं आहे. आदित्य ठाकरे यांनी कौटुंबिक बाबतीत किंवा एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण इंटरफेअर करणं हे चुकीचं आहे अशा शब्दात त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. महत्वाचं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हे सध्या शिवसेनेचे प्रतोद आहेत विनायक राऊत आणि त्यांच्याकडून
त्यांच्याच पक्षात हितशत्रू खूप आहेत. उदाहरणार्थ घ्यायचं झालं भास्कर जाधव विनायक राऊत यांचं पटत नव्हतं. त्याच्या अगोदर राजन साळवी आणि विनायक राऊत यांचं सुद्धा फार पटत नव्हतं. उदय सामंत एकसंघ शिवसेनेमध्ये असताना त्यांचं आणि विनायक राऊतांचं पटत नव्हतं. आणि राणी कुटुंबियांची तर त्यांची राऊतांची वाकडी कसं काय. हे सर्व प्रकरणं जर बघायला गेली तर राजकीय दृष्ट्या जर हे आरोप झालेले असतील, त्याच्या मागचा हेतू जर राजकीय असेल, तर विनायक राऊतांना कोकणातून पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न चारही बाजूने केला जाऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे अशा कठीण काळामध्ये त्यांचा पक्ष तरी त्यांच्या मागे उभा राहील का, हे सध्याची परिस्थिती आणि सगळ्या त्यांच्या पक्षातल्या लोकांच्या कॉमेंट्स ऐकल्या तर त्याबाबत शंका येते. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता, तुमचं मत काय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.